लाखों करोड़ों का है सरताज। अंजलि भारती सिन्हा तान के कहती है, आज नहीं तो कल आएगा बहुजनों का राज। आम्हीच आमचे मुंडके उखळात खाणले नसते, आम्हीच आमच्या आबरूचे धिंडोडे मानले नसते, जर आमचे नेते आपसात भांडले नसते तर त्या खैलांजीत आमच्या बहिणीचे रक्त सांडले नसते, रक्त सांडले। छत्रपती म्हणायचे असेल तर शिवाजी महाराजांना म्हणा, छत्रपती म्हणायचे असेल तर शिवाजी महाराजांना म्हणा, महात्मा म्हणायचे असेल तर ज्योतिबा फुलेंना म्हणा, साहित्य सम्राट म्हणायचं असेल तर अण्णाभाऊ साठेला म्हणा, आणि बापाच म्हणायचं असेल तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांना म्हणा, बाबासाहेबांना म्हणायचे असेल तर फक्त बाबासाहेबांना म्हणा। कारण एक पिक्चर होता 86 रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं। कोणाकोणाला माहित आहे रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं। चल हट बे, रिश्ते में तो वो हम सबके बाप लगते हैं। नाम है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणून बाबासाहेबांची जयंती 135वी, बरोबर की नाही? जयंती की साजरा करूया, तुम्ही एन्जॉय करा, मी एन्जॉय करतो मस्त, बरोबर की नाही? शौहरत मिल जाए तो दुनिया झूमती है, झुकती है, दौलत लेकर पीछे पीछे घूमती है। अरे जिसकी शुरुआत जय भीम से होती है प्रथमा, देख लो सफलता उनकी कदम चूमती है, उनकी कदम चूमती है। भोपाली भोपाली अरे भीम सैनिक झाले होय एक, भीम सैनिक झाले होय एक, अहो डीजे झाला आता सुरू। अरे भीम सैनिक झाले होय एक, भीम सैनिक झाले होय एक, अरे डीजे झाला आता सुरू। रॅली निघाली होती का तुमच्या इथे? कोण कोण गेलो होतं रॅलीमध्ये? हात वर करा। हा, इकडच्या बायाला मस्त आहे, आवडल्या मला तुम्ही। नाही तर काही काही गावात नाही का अशी इकून रॅली निघाली आणि बायाने म्हटलं माय चल ना रॅली निघाली, माय माय नवरा मोठा दलिंदर आहे नाव म्हणते, ऐन जयंतीलाच पाहुणे बोलावून ठेवते म्हणते घरी, त्याला स्वयंपाक करा, खाऊ घाला आणि तयारी नाही करणं हुंडा म्हणते। चल म्हणते, चल तू पुढे येतो म्हणते मी, आणि रॅली चालली इकून पूर्ण फिरून येते आणि बाई आपली गजरा विजरा लावून इच्छा घुसते। तुम्ही मस्त बाया आहे, तुम्ही आवडल्या मला। बिहारात जात जा, बिहारात कोण कोण जाते हात वर करून सांगा मला। वा वा, बिहारात जात जा माय मावळ्यांना, खरं सांगतो तुम्हाला। विचार करा तुम्ही, 1935 मध्ये बाबासाहेबांना घोषणा केली का हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही, आणि 1956 मध्ये आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली। काही तर त्या धर्मामध्ये असं नाही 21 वर्षाचं दिष्ट, त्याच्यामध्ये असा एकही धर्म नाही ज्याचा अभ्यास बाबासाहेबांना केला नाही, आणि त्याच्यातून निवडला तो म्हणजे फक्त आणि फक्त बुद्ध धर्म। विचार करा तुम्ही, काही तर असेल की नाही त्या धर्मामध्ये। अरे अरे भीम सैनिक झाले होय एक, आता डीजे झाला आता सुरू। माझ्या भीमाची माझ्या बाबाची, जे जे साजरे करते ते सगळे हात वर करून, माझ्या भीमाची माझ्या बाबाची, अरे जयंती साजरी। खाली उतरला। अरे भीम सैनिक झाले होय एक, भीम सैनिक झाले होय एक, बायाची गर्दी आता येते मान, आता पर्यंत काऊन नाही आली। हे पटले ते लवकर। अरे भीम सैनिक झाले होय एक, भीम सैनिक झाले होय एक, भीम सैनिक झाले होय एक।
आता कुठं आहे ते? ते इकडे हे अरे दे पटकन होय लवकर. आम्हाला वेळ नाही. रे थांबल थांबल नको करू ना रे. हॅलो 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 माहिती हॅलो हॅलो कर वाला पटकन आला. अरे सावून हे ना आमच्याकडे राहू. सावून आमच्या इकडे मारणार राहून पहिले तिकडे काय चालला. अरे भीम सैनिक झाले पैसे येतात ना टाळे वाजवत ना आहे ना मस्त बसल्या इथं तुम्हाला मजा कसं वाटत आहे ना. अरे भीम सैनिक झाले होय का भीम सैनिक झाले होय भीम सैनिक झाले होय. जेवढ्या मागच्या सगळ्याचे हात वर करून बापाची जयंती आहे बापाच्या बापाची जयंती आहे. अरे तिचे झाला आता सुरू माझ्या बापाची माझ्या भीमाची माझ्या बापाची माझ्या भीमाची. माझ्या बापा एवढंच फक्त 200 का. माझ्या बापाची माझ्या माय एक मिनिट साडी घे साडी साडी घे साडी. माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी. कार्यकर्त्यांना विनंती आहे इकडे या. कार्यकर्ते दे पुढे साडी दे साडी माय माय या खाली. कार्यकर्त्यांना विनंती आहे या लवकर. माय ये माय हा एक टाका याच्याला. हा एक घ्या घ्या ब्लाऊज पडलं सगळे कार्यकर्ते हात लावा. हे माय हे माझ्या सर्व भावाचे एकूण ऐरो आहे तुम्हाला 14 एप्रिल ऐरो या माझ्या सर्व भावाकडून. टाळ्याचा कडकाट होऊ द्या. लोक आणि उभ्या जाऊ नका. माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी. ये इकडे आई नवारी दे रे. ये मा कांबळे ये ए नवारी दे रे. दे इकडे माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी. हाती दे माझ्या फेकतो का माझ्या हाती दे ना. माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती. हाती दे ना पैसे. माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी. माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी. समोरची लाईन सांगा. लाईन सांगा समोरची. पांढरे शुभ्र बसतात. परिधान केले परिधान केले परिधान केले परिधान केले. सगळे मान्यवर बसले पैसे देत ना टाळेही वाजवत ना. ताई फक्त टाळ्या वाजून राहिली. मी पाहून राहिली किती वेळची आहे की नाही. नुसतं एवढ्या मोठ्या लोकांच्या डोक्यावर फक्त 10 रुपये उतरवून देतो मला. म्हणजे फक्त किंमत 10 रुपये यायची. अरे 10 करोड यायची किंमत लागत नाही. माझ्या बापाची माझ्या भीमाची. इकडे कोण कोण आहे रे बाबासाहेबाचं रक्त. माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी. माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती
काही लोक नव्हते हो. मी म्हटलं अरे देवा, लोकांपेक्षा तर म्हटलं पोलीसवाले जास्त दिसून राहिले बाप्पा. म्हटलं काय करू देवा परमेश्वरा भगवंता. मग माय तुम्ही यक 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 एवढ्या कशा काय आल्या हो. काय करू भगवंता, माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती. परिधान केले परिधान केले परिधान केले परिधान केले. माँ की दुआ खाली नहीं जाती. हे माझी लहान माय होय. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. एक माँ 4 बच्चों को पाल सकती, एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चे मिलकर एक माँ पाली नहीं जाती. हे माझी लहान मावशी आहे, म्हणजे लहान माय आहे माझी. माझी आईहून लहान हे पा. त्याच्या लेकरू म्हणजे लेकरू. तेव्हा माझ्या मायनं कसा उपाय झाला. माझी माय बिमार आहे तेव्हा. बिमार असून कार्यक्रमाला आली. मायाबाई नागदिवे यांच्याकडून या पोरीला एवढा मोठा आशीर्वाद मिळाला म्हणून म्हणायचं आहे. पांडे शुभ्र वस्त्र परिधान केले परिधान केले परिधान केले परिधान केले. अरे लहान सोर झाले नाचत आले नाचत आले नाचत आले नाचत आले. अरे झाले व सारे इथेच जमा झाले व सारे इथेच जमा. निळा झेंडा हातात धरून आल्याबरोबर म्हटलं माईचे कार्यकर्ते काय म्हटलं समजत नाही. काय म्हटलं त्याले माय एवढं मोठं पटांगण पाहिलं, एक माणूस नाही म्हटलं काय 4 लोकात गाव काय बाई म्हटलं. मी इच्छा कार्यकर्त्याला समजलं नाही का माय म्हटलं एवढं मोठं मैदान घ्यावं नाही म्हणून. आता खरंच कार्यकर्त्याला माहिती होतं दीदीचा कार्यक्रम आहे. ये तो आना ही है, कारण मुद्दा ही लाख बुरा चाहे तो क्या होता है वही खुद होता है जो मंजुरी खुदा होता है. कारण तुम्हाला माहित आहे एवढं मोठं माझ्यावर संकट आलं, पण तुम्ही हत्यासारखे प्रखंड माझ्या पाठीशी उभे होते म्हणून कोणी माझं काही करू शकले नाही, फक्त तुमच्या प्रेमापोटी. खरंच माझ्या समाजात म्हणतो मी की सर्वात श्रेष्ठ गायिका मी. पैसे आहे म्हणून नाही, बंगले गाडी आहे म्हणून नाही, तर तुमच्यावर तुम्ही एवढं माझ्यावर जेवढं प्रेम करता एवढं महाराष्ट्रात कोणी दुसऱ्या गायकावर प्रेम करत नाही. एवढी भाग्यशाली आहो मी. अरे जीवन घेतलं, श्रीलंकेला गेले जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंत धाकून ठेवलेले आहे तिथं गेली. त्या भंतीजीनं मला आतमध्ये नेलं. एक भंतीजी म्हणे ये अंजलि भारती म्हणे आंबेडकरी मिशन की बहुत बड़ी गायिका है बोले. 3 महीने के लिए इसने चिवर लिया बोले. आतमध्ये नेलं जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंत धातू ठेवले ते झाकलेले होते एकदम काचाच्या महालमध्ये. तिथं आतमध्ये नेलं आणि ते टोपलं असं उघडलं. माय मावल्यांनो ते दंत धातू ह्या नजरेने मला बघायला मिळाले 2,500 वर्षापूर्वीची. विचार करा तुम्ही, माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. भगवंता मी कोणतं कुशल कर्म केलं रे, असं कोणतं पुण्य केलं रे की आज हा दिवस तुम्हाला दाखवला. त्या भंतीजीनं माझ्याकडे पाहिलं आणि ते टोपलं उचललं, असं टोपलं उचललं आणि माझ्या पामराच्या डोक्यावर ठेवलं. माय मावल्यांनो माझ्या पामराच्या डोक्यावर ठेवलं. असं अंग कापत होतं माझं की भगवंता मी कोणतं कुशल कर्म केलं का भगवंताच्या दंत धातूला मला टच करता आलं. खरंच ऐक शाहिरा प्रश्न मी करतो, उत्तर माझं देशील का? जर नाही आलं उत्तर तर हार आपले घेशील का? म्हैस वांजोटी दूध वगारू घोरपडीला शिन फुटलं. कलियुगाची लीला न्यारी हेल्याला दूध फुटलं. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तीर्थस्थान आली पाहुणी. पणसाला फक्त 3च पान असते पण मी 4th आली पाहुणी. मी 4th आली. माझ्या भीमाची माझ्या बापाची जयंती. माझी माता माझ्या पिता भिता चालला नाही तर कुणाचा लफंडा. एका साध्या प्रश्नाने तुझ्या जीवारी लागेल घाव. जर असेल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल हिम्मत सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल भीमराव, जर असेल भीमराव तर मी तुझी कोण लागते तुला आहे का ठाव. ओळख कशी विसरू नको, भोपड्यावानी पसरू नको. ही युक्ती ही शक्ती क्रांतीवीराची आहे. आणि जा मी कुणाच्या बापाला भीत नाही, कारण मी लेक आंबेडकराची आहे. मी लेक आंबेडकराची आहे.
पेरू. कारण आमच्या पार्टीवर आखरीचा मुखडा हे बाई भैया साहेब, हा सागर, हा हर्षद, हे बबलू भाऊ, हे प्रभाकर भाऊ आणि हा सोनू. म्हणून काय म्हणायचं आहे, भैया साहेब सागर रत्नाला सजवा, रत्नाला सजवा, रत्नाला सजवा, रत्नाला सजवा. अरे हर्षद बबलू भाऊ म्युझिक वाजवा, म्युझिक वाजवा, म्युझिक वाजवा, म्युझिक वाजवा. सोनू तबल्याचा हात परवा कराची साता, सोनू तबल्याचा हात परवा कराची साता. बुद्ध धम्माचे विचार पेरू, माझ्या भीमाची माझ्या बाबाची अरे जयंती. त्याची बायको सती केली पाहिजे. चाहे तिला 1 महिन्याचं लेकरू असो, ताना लेकरू असो, 2 लेकरं असो, पण नवरा मेला त्याच्या संग बाई सती केली पाहिजे. मनुस्मृती सांगत होती 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती जाणली. मनुस्मृती सांगत होती की विधवा बाईला जगण्याचा अधिकार नाही, त्याच विधवा बाईला माझ्या बाबासाहेबांच्या संविधानानं, इंदिरा गांधी विधवा होत्या तरी सुद्धा त्यांना पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाने. विचार करा तुम्ही, बाबासाहेबांचं संविधान काय सांगते, माझ्या भीमाची माझ्या बाबाची. आम्हाला जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला जागृत होण्याचा अधिकार आहे. अभिनय तो कमी नाही, जागृत व्हा तुम्ही. अरे विचार करा तुम्ही, नुसतं एकामेकाला चढू 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 आमचा साधा नगरसेवक निवडून येत नाही, सरपंच निवडून येत नाही. कशानं, एखाद्या शेजारच्या भावानं गाडी घेतली तर आम्हाला लय राग येते. रामखोरापासून कुठून पैसे आले म्हणते, याच्या गाडीचा ऍक्सिडेंट हो, याची गाडी तुटून पडो. मन ठेवू नका माय, मंगल मैत्री ठेवा सगळ्याबद्दल. जर कोणा गाडी घेतली तर म्हणा, अरे दादा आपल्या वस्तीत गाडी नव्हती, जेव्हा तू गाडी माझ्या घराच्या समोरून हाक वाजत नेत ना रे, तेव्हा गर्वानं माझी छाती फुटते रे का माझ्या भावानं गाडी घेतली म्हणून. इमानदारीच्या दुसऱ्या दिवशी जर पेड्याचा डब्बा घेऊन तर तुमच्या घरी नाही येणार तर मला आदित्य काय म्हणा तुम्ही. आणि जळांना तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. एखाद्या लहान देरानं जाऊसाठी 5,000ची साडी आणली, मोठ्या जाऊला लय टेन्शन. पाहिलं माय म्हणते, भाड्याचा बैल सायनाव म्हणते, माय 5,000ची साडी आणली हो म्हणते बायकोसाठी, आणि माझा आता एवढा मोठा 6 फुटाचा खंबा म्हणते 500ची साडी आणत नाही हो माय म्हणते कधी. अशा जळांना रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही. तिला म्हणा, लहान जाऊला म्हणा, अगं सुशीला माझ्या देरानं तुला 5,000ची साडी आणली बाय, जेव्हा तू भीम जयंतीला घातली होती की नाही, माय भीमराजची बेटी दिसत होती ग, एवढी तुझ्या अंगावर झोपली, खूपच सुंदर दिसत होती. ते जर नाही म्हणत ना की ताई भीम जयंतीला मी घातली, बुद्ध पौर्णिमेला तुम्ही घालत आहे, तुमच्या अंगावर खूप सुंदर. मंगल मैत्री ठेवा. आमचं कसं आहे, एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणजे मी माई बायको उभी करतो. तुले ना मला टाक पुत्राले म्हणजे मै तुम्ही खाऊंगा, तुझी बी नाही खाली तुम्ही. त्याच्यामुळे दोघं भावाचं भांडण होते, तिसऱ्याचं लाभ होते, तिसराच निवडून येते, तुम्ही बसा तिथं. आमचं कसं आहे माहिती का बघा, अगोदर आता हा विषय मी बऱ्याच ठिकाणी सांगतो, कारण माझं प्रबोधन, माझं गाणं मी शिवे जरी देत असेल ना त्याच्यामध्ये माझं प्रबोधन आहे, पण काही त्याचा विचार अलग करतात, तो फार वेगळा झाला. अगोदर कसं होतं, प्रत्येकाच्या घरी स्वच्छता अभियान होतं काय गावामध्ये, होतं का नाही, उचलला डबा चाललो खाली, उचलला डबा चाललो आहे की नाही, पहिले होतं की नाही. आम्ही गावात पहिले आमची गाडी आहे की नाही, इकुनी पंगत झेंडूचं आमची गाडी, आणि बाया बिचारायला मस्त, कोणी आलं का पटकन उभे स्टँड अप, माणसाला बेस्ट कुठून जायचं जा, उभी व्हायची गरज नाही, माणसाची काही गरज नाही. मग आता काय झालं, सगळ्याकडे स्वच्छता अभियान झालं आहे की नाही ताई. गरीबाच्या घरी पहिले होतं का ताई स्वच्छता अभियान, समज काही तुम्ही सांगा. आता स्वच्छता अभियान झालं, आता तरी स्वच्छता अभियान झालं तरी नाही का, म्हातारी बुडी असतात का नाही, हे आता एक बुडा आला होता माझ्यापाशी, पैसे घ्या म्हणे, हे म्हणा म्हण नाही का, ऐकत नसतात कोणाची. याच्या घरी स्वच्छता अभियान झालं पण अजूनही संडासात होत नाही, यायला बरताव नाही पडला त्याला, त्याचं कसं उचलला डब्बा का खाली, उचलला डब्बा का खाली, आमना सामना बसते 2-3 बुड्या, मस्त घन घन माशा लागते, भुरू भुरू हवा लागते, 2-3 गव्हाच्या गाड्या रुतल्या, माग फिरून पांढरा तरी नाही ठरते. 2 म्हातारे डबे घेतात आणि खाली मध्ये जातात.
असं. विषय घेत आहे का माझं कुठलंही गाणं मनोरंजन म्हणून ऐकू नका. माझा विषय कुठला मनोरंजन म्हणून ऐकू नका. मी काही जरी सांगत असेल त्याच्यामधून तुम्हाला काय घेता येते ते घ्या. फक्त दोन म्हातारे डबे घेतात आणि खारीमध्ये जातात. एक असं मागं बसते आणि एक असं पुढे बसते. बसून दाखवा. सांगू नये का कसे बसतात मग होतच